नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासात राज्यातील या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी। पण येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी? काय येत्या 72 तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात, आपल्या तालुक्यात, आपल्या वाडी वस्तीवर, गावखेड्यात, शेतशिवारात होणार पाणीच पाणी? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी। पण येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार पाणीच पाणी? चला बघूया। बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बंगालच्या उपसागरामध्ये चक्राकार स्थिती निर्माण होऊन जो कमी दाबाचा पट्टा दिसत आहे तो ईशान्य दिशेला सरकत आहे। त्यामुळे आपल्याला पूर्व भारत, त्यासोबत ईशान्य भारत आणि त्यासोबत दक्षिण भारतात पाऊस वाढताना दिसणार आहे। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की बंगालच्या उपसागरामध्ये जर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं तर याचा 100% परिणाम हा आपल्या राज्यामध्ये होतो। आणि यामुळे येत्या 72 तासांमध्ये ढगांचा ताफा अनुकूल पद्धतीने आपल्या राज्याकडे त्या ठिकाणी जो आहे तो मित्रांनो मार्गक्रमण करणार आहे। यामुळे येत्या 72 तासात राज्यातील काही जिल्ह्यात होणार पाणीच पाणी। यामध्ये विचार केला प्रामुख्याने तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मराठवाड्यातील काही जिल्हे ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, धाराशिव व लातूरचा काही भाग, बीडचा काही भाग या ठिकाणी जोरदार पाऊस दिसू शकतो। त्यासोबत मध्य महाराष्ट्रातील एरिया पुणे, सातारा, कोल्हापूर यामधील घाटमाथ्याच्या एरियावरती जोरदार ते अतिजोरदार पाऊस दिसणार आहे। मित्रांनो, पूर्व विदर्भामध्ये आपल्याला चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूरचा काही भाग या ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस दिसणार आहे। जर या सर्व गोष्टीचा विचार केला तर मित्रांनो लक्षात घ्या की येत्या 72 तासामध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस पडणार। पण काही जिल्ह्यातील काही भागामध्ये जर जोरदार ते अतिजोरदार पाऊस ढगफुटी सदृश झाला तर आश्चर्य वाटायला नको, कारण अरबी समुद्रामध्ये सुद्धा अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे। यामुळे जो ट्रफ आहे तो ट्रफ आपल्याला त्या ठिकाणी जी आर्द्रता आवश्यक आहे, जो ढगांचा ताफा आवश्यक आहे तो राज्यापर्यंत पोहोचवणार। आणि यामुळे मित्रांनो जे ढग येणार ते पाणी आणणार आहे ते। यामुळे त्या 72 तासात राज्यातील बहुतांश भागात पाऊस, तर बहुतांश भागातील काही भागामध्ये मित्रांनो आपल्याला जोरदार ते अतिजोरदार पाऊस दिसणार आहे। प्रामुख्याने पाऊस कोकण, उत्तर महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी कमी दिसणार आहे। तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा। आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।